ठाणे जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांचे लाक्षणिक उपोषण। अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभरातील जिल्ह्यातील तालुक्याच्या शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झाले, पण 64 वर्ष उलटून देखील कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत। यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे तहसीलदार कार्यालय, भिवंडी तहसीलदार कार्यालय, शहापूर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसील कार्यालय येथे सल्लागार किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। भिवंडी तहसील कार्यालयासमोर सल्लागार बळीराम शिंदे, उपाध्यक्ष अमोल कदम, तालुका प्रमुख आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर शहापूर तहसील कार्यालयासमोर तालुका प्रमुख आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या: प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी तात्काळ देण्यात याव्या, शिल्लक जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तात्काळ देण्यात यावे, गावाला महसूल दर्जा देण्यात यावा, नागरी सुविधा तात्काळ देण्यात याव्या, अशा विविध मागण्या संदर्भात शुक्रवारी राज्यभरातील 15 तालुक्या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही, तर दिनांक 2 जुलै 2024 रोजी कोकण भवन ते विधान भवन असा लॉंग मार्च कोयना प्रकल्पग्रस्त नागरिक यांच्या वतीने काढण्यात येणार आहे। माजी सैनिक विश्वास कदम, प्रकाश कदम, विष्णू कदम, दत्ताराम कदम, गंगाराम दुडे, शांताराम कदम, रमेश कदम, आनंद कदम, सुरेश उतेकर, अरुण कदम, प्रकाश साळुंखे, संपत चव्हाण, जयवंत मोरे तसेच सर्व कोयना प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते। सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे। राज्यभरामध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण आहे। आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये झालं, परंतु आज 60-62 वर्ष झाली विविध जिल्ह्यामध्ये पुनर्वसन करून गावाचे पुनर्वसन झालेले गावांचे, परंतु अद्यापही गावांना नागरी सुविधा नाही आहेत, पर्यायी जमीन मिळालेली नाही आहेत, प्रकल्पग्रस्त दाखले आहेत नागरिकांना, परंतु त्यांना अद्यापर्यंत नोकऱ्या मिळाल्या नाहीत। एक 40-45% नोकऱ्या दिल्या असतील, परंतु शासनाने अद्यापर्यंत प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिलेल्या नाहीत। प्रकल्पग्रस्त दाखले आहेत, परंतु ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत ती आज घरी बसलेली आहेत। शासनाने जर का याची गंभीर दखल घेतली नाही, तर आम्ही 2 तारखेला पायी मोर्चा हा कोकण भवन ते विधानसभेवर काढणार आहोत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की नागरी सुविधा आमच्या गावठाणांना द्या, पर्यायी जमीन आम्हाला द्या, याच्या व्यतिरिक्त जे काही कोयनाच्या फंडाच्या मार्फत ज्या काही कामं करायची त्या संबंधित विभागाने तात्काळ कराव्या। आमच्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचवलेल्या आहेत। मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या कोयना धरणग्रस्तांचे एक मायबापच आहेत, परंतु मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला योग्य प्रमाणे मार्ग दाखवावा आणि आमचा 2 तारखेचा मोर्चा जर का आम्हाला विधानभवनावर काढावा लागला तर आमचा नाईलाज असेल। साहेब, आमची विनंती आहे तुम्हाला, आम्ही एक नागरिक म्हणून, प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय, 60 वर्षापासून जो आमचा कोयनाकरांचा जो वनवास आहे तो आपण तात्काळ संपवावा, ही आमची सर्व कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य अखिल कोयना पुनर्वसन वतीने आमची तुम्हाला विनंती आहे।